छाया वागचौरे डिस्टन्स ट्रॅव्हलरमधून. आज संडे मॉर्निंग आहे आणि सकाळचे आता 8:30 झालेत आणि आम्ही निघालेलो आहे आता इमॅजिका ॲक्वा. आमच्या ऑफिसची टूर आहे. तर चला आता बघूया काय काय सगळेजण एन्जॉय करतात ते ॲक्वा इमॅजिकाला. वाटतं ना. आता आमची कंपनीची बस पण आलेली आहे आणि ह्या बसने आता आम्ही ॲक्वा इमॅजिकाला जाणार आहे. ती पनवेलवरून सुटलेली बस आहे. पनवेलवरून जेवढे सगळे जाणार तेवढे आम्ही ह्या सगळ्या बसने जाणार आहेत. अरे ब्लॉग परत चालू झाले. आले आम्ही येताना मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेने आलो आणि खोपोलीला खाली उतरलो आहे आणि आता आपण समोरच बघू शकताय आम्ही इमॅजिका वॉटर पार्कच्या जवळ पोहोचलेलो आहे. आणि एक्सप्रेस हायवेवरून खाली उतरल्यावर 10 मिनिटातच आपण इमॅजिकाला पोहोचतो. आता आम्ही इमॅजिकाच्या मेन एंट्रन्समधून आतमध्ये एंट्री घेतलेली आहे आणि इथे समोरच साईडला आपण बघू शकता तिकीट काउंटर दिसतंय. पण आमची तिकीट ऑलरेडी कंपनीने बुक केलेली होती आणि सगळ्या एम्प्लॉईजना ऑलरेडी हँडओव्हर केली होती. त्यामुळे आम्हाला डायरेक्ट आता पार्किंग लॉटमध्ये जायचं आहे. हा जो समोर पूर्ण एरिया दिसतोय हा इमॅजिकाचा पार्किंग एरिया आहे आणि या समोर सगळ्या बस ज्या दिसतात आहे ह्या आमच्या कंपनीच्या बस आहेत प्रत्येक ठिकाणून आलेल्या. आणि आता सगळे एम्प्लॉई आता हळूहळू जमा व्हायला लागलेत. एम्प्लॉई आणि त्यांच्या फॅमिलीसाठी ही पिकनिक आहे आजची, कंपनीने स्पॉन्सर केलेली. हे छोटंसं शॉपिंग मार्केट आहे. तिथे तुम्ही वॉटर पार्कमध्ये लागणाऱ्या सगळ्या वस्तू अवेलेबल आहेत त्या आपण शॉपिंग करू शकतो इथे. आणि हे समोर लॉकर काउंटर आहे. इथे डिपॉझिट जमा करून आपण लॉकर की घ्यायची आहे. आम्ही आता लॉकर रूममध्ये आणि इकडे लॉकर बघा कसे उघडतात. हे सेन्सर आहे, सेन्सरने लॉकर उघडतात. आता आम्ही आमचं सगळं लगेज वगैरे लॉकरमध्ये ठेवलेलं आहे आणि लॉकर सेफ्टी आहेत. तिथं सेन्सरने लॉक लावायचं आहे. त्यामुळे ती सेन्सर की आपल्या हातातच असते आणि ती वॉटरप्रूफ असल्यामुळे हरवण्याचं वगैरे काही टेन्शन नाही आहे. आणि हा जो आहे हा कॅफेटेरियाचा एरिया आहे. इथं दुपारचं लंच, संध्याकाळचं स्नॅक्स वगैरे तिथे आपण खाऊ शकतो. पार्कमध्ये एंट्री केल्या केल्या आपल्याला वॉटर पार्कच्या ज्या मोठ्या मोठ्या राईड्स आहेत त्या सगळ्या लाईनीत आहेत त्या पाहायला मिळतात. आपण बघू शकताय ही पण एक मोठी राईड्स आहे, समोर पण एक मोठी राईड्स आहे ती.
आहेत ते छोटे थोडी कमी सगळ्या राईड एक 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 करतील त्या. चल यांना सांगूया आपण जाऊया तिथे खाली भिजायला. चल enjoy the experience. आता आमच्या बऱ्याचशा राईड ज्या मोठ्या मोठ्या होत्या त्या करून झालेल्या आहेत आणि आता दुपारी 2 वाजलेले आहेत आणि आम्ही आता चाललेलो आहे कॅफेटेरियामध्ये दुपारच्या लंचसाठी. जेवणाचा टाइम झाला. आता आमचं लंच वगैरे झालेलं आहे आणि लंच पण खूप छान होतं आणि आता आम्ही आलेलो आहे वेव्ह पूलमध्ये. बाकीच्या पण आम्ही बऱ्याचशा राईड केल्या लंचनंतर आणि आता आम्ही वेव्ह पूलला आलेलो आहे. हा वेव्ह पूल आहे इथला इमॅजिकाचा आणि खूप मोठा आहे बऱ्यापैकी, आपण बघू शकताय.
आता संध्याकाळचे 4:30 वाजलेत आणि आम्ही खूप एन्जॉय केलं वेव्ह पूलमध्ये. आणि आता आमचा स्नॅक्सचा टायमिंग झालेला आहे 5 वाजताचा. तर आम्ही आता स्नॅक्स वगैरे खायला जाणार आहे आणि त्याच्यानंतर आम्ही चेंज करून रिटर्न जाणार आहे इमॅजिकातून. आमच्या बस 6 वाजता सुटणार आहेत. तर तुम्हाला आमचा हा इमॅजिकाचा व्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे डिस्टन्स ट्रॅव्हलर. तर आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मंडळी.